श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली जी मधली लाईन आहे ती किती ठळक पाहिजे, किती पुसट पाहिजे, हे मला वाटतं नव्या पिढीकडे आहे. ह्या सिनेमाच्या निमित्तानं आम्ही ज्या प्रेक्षकांना दाखवणार आहे त्याचं म्हणजे अंगावर शहारे उभे राहतील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. मला वाटतं न्यायसंस्थेने जर शिक्षा खूप कठोर आणि लवकर दिली ना तर कदाचित या गुन्हेगारांवर एक कुठेतरी धाक बसेल कुठल्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी. तमाशामध्ये सुद्धा समाज प्रबोधन करतातच आहेत ना, हसत हसत चिमटे घेतातच आहेत ना. नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. समाजात खरं तर अशा अनेक घटना घडत असतात की ज्या आपण दररोज वाचत असतो, पाहत असतो, ऐकत असतो आणि खूप अस्वस्थ व्हायला होतं ते सगळं पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर. आणि कधी कधी त्या घटनांची तीव्रता इतकी असते की मग सुचत नाही. आणि असंच काहीसं अशाच घटनांची एक मालिका आपल्या समोर येते एका सिनेमाच्या माध्यमातून. आणि ती घटना नेमकी काय होती, खरं तर त्या घटना नेमका काय होत्या आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर का आणाव्याशा वाटल्या आणि सालबर्डीमध्ये नेमकं काय घडलं, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत या सिनेमाची टीम आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं एबीपी माझामध्ये. धन्यवाद विनोद. भारत सर, रमेश आणि पूजा, ट्रेलर पाहिला आणि काहीतरी वेगळं जाणवतंय, दिसतंय आणि ते खूप अस्वस्थ करणार आहे. आणि आजूबाजूला जे दिसतंय, जे पाहायला मिळतंय त्याचं कुठेतरी प्रतिबिंबही वाटतंय. सो पहिल्यांदा तुला हा प्रश्न आहे की हा सिनेमा का करावासा वाटला, मुळात हा सिनेमा काय आहे? सगळ्यात पहिलं एबीपी माझाचे मी खूप आभार मानतो की आज सालबर्डी टीम प्रमोट करण्यासाठी आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला संधी दिली. नेहमीप्रमाणेच वेगळे विषय मला हाताळायला खूप आवडतात आणि जे आपल्या आजूबाजूला जे घडतंय तर ते जास्तपणे सिनेमाच्या माध्यमातून कसं मी दाखवता येईल याचा खूप जास्त प्रयत्न करतो. तर आत्ताच्या घडीला 2024, 25, 26 कर्मकांड, करणी, भूत, पेत, पिशाच, बाबा याच्या आहारी खूप चांगले सुशिक्षित लोक चाललेले आहेत. तर त्याच्यावरती कुठेतरी भाष्य करावं, कारण की सिनेमा हे खूप मोठं माध्यम आहे भाष्य करण्यासाठी. तर मनोरंजनाबरोबर रिॲलिस्टिक अशा दोघांचा संगम म्हणून एक सालबर्डीची स्टोरी रचलेली आहे, ज्याची सुरुवात 2023 पासून झाली. 24ला प्री कम्प्लीट झालं, 25ला शूट झालं आणि 17 एप्रिल 2026ला तो सिनेमा रिलीज होतोय. असं एकंदरीत सालबर्डी सत्य घटनेमागील सत्य दाखवणारा, पण मनोरंजन आणि सत्य या दोघांची बाजू मांडणारा सिनेमा म्हणजे सालबर्डी. अच्छा. आणि तू जे सुरुवातीला बोललास की करणी, बाबा वगैरे यांचं प्रस्थ किती वाढलं हे सगळ्यांना माहितीच आहे आपल्या. शशांक सर, असा एक सिनेमा आणि अशा सिनेमाचा एक भाग होणं आणि मुळात या गोष्टीमध्ये तुमचा जो सहभाग आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. आणि एकंदर ती गोष्ट ऐकल्यानंतरच्या तुमचं काय रिॲक्शन होती? वेगळं जॉनर आहे हे तर त्याच्या मागचं मुख्य कारण होतंच की या पद्धतीचं काम कधी केलेलं नाही, ते करून पण बघायला पाहिजे. आणि तू आत्ता जे म्हणालास की करणी असेल काय किंवा बुवाबाजी असेल, मी उलट चित्र होताना बघितलं. मी म्हणजे लहानपणी जेव्हा गावी जायचो मी, माझी आजी असेल, तिच्या मैत्रिणी असतील किंवा आजूबाजूची जी लोक होती ना, ह्या लोकांचा आहे ना दैव आणि देव ह्या गोष्टीवरती फार विश्वास नव्हता, त्यांचा कर्मावरती विश्वास होता. मला आठवतं माझी आजी तर घरात उतारे पातारे जर पडलेले असतील ना तर ती लाथेने उडवून द्यायची माझी आजी. ती म्हणायची कष्टाला पर्याय नाही, कष्ट करायला पाहिजे आणि या पद्धतीने काही मिळत नाही. त्याच्यानंतरची जी पिढी पाहिली मी ती माझ्या आईची आणि तिच्या आजूबाजूची जी लोक होती त्या पिढी पाहिली मी, ज्या लोकांचं असं म्हणणं होतं की चल ठीक आहे ना, हात तर जोडून बघा ना, काय फरक पडतोय, ती काय बिघडत नाही ना तुमचा, हात तर जोडून बघा. आणि त्याच्यानंतरची म्हणजे माझी बहीण असेल किंवा आत्ताच्या ह्याच्यातले मी जे बघतोय तर मग ती सोमवारची व्रतं असतील, सत्यनारायणच्या पूजा असतील किंवा दुपारे अंगारे ह्या ज्या गोष्टी त्याच्यात, तर ते हे काय बदलले ना हा कळत नाही आता, अजिबातच कळत नाही की ह्या इनसिक्युरिटीज काय आहेत. आणि जेव्हा आम्ही चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं होतं त्यावेळेला आत्ताचे जे घडलेले आहेत त्याचा मागमूसही नव्हता. आता हे कावळा बसायला फांदी तुटायला हा एक वेळ, ते पूर्ण टाइमलाईन सांगितली, एक बरं केलं. हा, तर तो एक ते एक झालेलं आहे. पण म्हणजे ते उघडकीला येत नव्हतं म्हणून, पण नाहीतर तोपर्यंत हे चालूच होतं ना ते. हो हो. आणि कशासाठी चाललेला आहे याचाच शोध आहे हा, की काय आहे त्याच्यामध्ये, की माझ्या इन्सिक्युरिटीज एवढ्या वाढलेल्या आहेत का, अधिक पाहिजे मला, हाव खूप आहे, हाव आपल्या समाजाला सुटलेली आहे का, की मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, माझ्याचकडेच टिकलं पाहिजे. ती जी हायरार्की आहे, तो जो आपण काय म्हणतो त्याला की
वर चष्मा आहे, वर चढपणा आहे, तो माझ्याकडे पॉवर आहे, पॉवरचा गेम आहे. तू बरोबर करेक्ट शब्द तो, ती पॉवर माझ्याकडेच राहिली पाहिजे असं काही आहे का? आणि चित्रपटामध्ये त्या पद्धतीच्याच गोष्टी आल्या. हा कर्मधर्म संयोग आहे. आणि हा की चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी रमेशनी आणि बाकी लेखक मंडळींनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्या गोष्टी घडलेल्या आणि त्या दाखवणं आणि त्याच पद्धतीने आज समाजामध्ये काहीतरी घडतं आहे, हा खरं निव्वळ योगायोगाचा भाग होता. आणि आपल्या समाजामध्ये या आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडता आहेत ही खरं तर शर्मेची गोष्ट आहे आपल्यासाठी ते. आणि ते कुठंतरी एक मनोरंजनाच्या पद्धतीने ते लोकांच्या समोर यायला पाहिजे असं फार प्रामाणिकपणे वाटतं मला. नक्कीच. भारत सर, बोला. नाही, शशांक सर बोलले तसं एकदम परफेक्ट आहे. बऱ्याच अशा घटना घडतात आहे जेव्हा ॲक्च्युली रमेश बरोबर हा माझा 3रा सिनेमा आहे. अच्छा. पण त्याचं कसं आहे की त्याच्या कथा खूप चांगल्या असतात, कथा उत्तम असतात आणि त्यामुळे ते न करणं म्हणजे काही पॉईंट नसतो याच्यात मी आमदार अशी भूमिका करतो, जे हे सगळं ह्या सगळा जो खटाटोप घडतो त्याचा जो मतदारसंघ आहे त्याच्या मतदारसंघात हे घडतं. आणि बरेचदा असं होतं की संशयाची सुई फिरत राहते. कोणी म्हणते ह्यानी केलं, कोणी म्हणते ह्यानी केलं, कोणी म्हणते ह्यानी केलं. तर पिक्चरभर असा तो फिरत राहते. पण मुळात असं चित्रपट आता बरेच लोक रिलेट करतील. मग अशी हाई म्हणला की बाबा एक खरात बाबा आलाय म्हणून त्याच्यावरती चित्रपट करतोय, तर त्याच्यावर हा चित्रपट नाही आहे. खरं तर मी प्रेक्षकांना पहिले सांगतो, त्याच्यावर हा चित्रपट नाही आहे. पण ह्या एकंदरीतच या 7-8-10 वर्षातलं जे काही अधःपतन होऊन राहिलेलं आहे तुमच्या सगळ्या याचं माणुसकीचं म्हणा किंवा ह्याचं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीवरती आधारित जो सिनेमा आहे तो म्हणजे आता किती सिंपल गोष्ट आहे का बाबा, एखाद्याला मारून टाकून त्याचा नरबळी देऊन आपल्याला फायदा कसा होऊ शकतो, है ना? असं शक्यच नाही. म्हणजे गाडगे महाराज म्हणायचे त्यावेळेस कीर्तनात सांगत होते की बाबा आता कसं वाटतं तुझ्या पोरगा बिमार पडला तर, है ना? तेव्हा झटके देत वाटून राहिली होती म्हणे मटणासाठी, है ना? त्याच्या बकऱ्याला कापलं, त्याच्या आईला काय वाटत असेल, है ना? तर असं आहे. पण ते कसं होतं की जसं शशांक म्हणलं की आता ह्या 7-8 वर्षात हे जे काही 8-10 वर्षात हे सगळं चालू आहे, म्हणजे आपल्या जसं आजीचा काळ, त्याच्या आजीचा काळ, तर त्यावेळेस ना संतांचा खूप मोठा पगडा होता. तुकारामबाई महाराजांचा असेल, तुकडोजी महाराज असेल किंवा गाडगे महाराजांचं. हे कसं हे आता हे माय वडिलांना गाडगे महाराज स्वतः बघितले आहेत किंवा स्वतः त्यांचे कीर्तन ऐकलेले आहे. त्याच्यामुळे त्यांचं कसं असं फार हे कर्मकांड नाही. रोज सकाळी उठले, नमस्कार केला, कामाला लागले. आणि मग त्याच्याबद्दल ते ही पूजा ते पूजा. मला आठवत नाही म्हणजे माझ्या घरी सत्यनारायणची पूजा झाली असेल म्हणजे आमच्या लग्नात फक्त झाली. त्याच्यामध्ये जे काय असते का सत्यनारायणची पूजा झाली बाबा असं नाही. तर कसं होतं की दर श्रावणात त्याच्यात प्रत्येकाच्या घरी सत्यनारायणची पूजा होते. आमच्या घरी तसं खूप आधीपासून, म्हणजे आज मी समजा 57-58 वर्षाचा आहे, पण आमच्या घरात अशी कशी पूजा बिजा झाली नाही, कारण तो होता पगडा आधीपासूनचा. तसे आता नेमकं काय झालं त्याच्यावरती काही गोष्टी लोकांसमोर आणणं फार गरजेचं होतं ह्या माध्यमातून. कारण हे माध्यम फार प्रभावी आहे. कारण आपण स्टोरी वाचतो, कधी वाचता झोप लागते आपल्याला, तेही पण आहे. पण सिनेमा आपण दाखवतो, त्याच्यामुळे कसं होतं की दाखवतो म्हणल्यावर लोक ते बघतात आणि त्याचं जे भव्य व्हिज्युअल इम्पॅक्ट त्याचा होतो. म्हणून हा पिक्चर करण्याचा खटाटोप खरं तर, बाकी काही नाही. मला पूजाकडे यायचंय, पण पटकन मी भारत सर म्हणाल्यानंतर जे एक स्माईल आलं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, ही प्रेक्षकांची पण अपेक्षा एक असतेच नेहमी. आणि त्या अपेक्षेमध्ये असा एक रोल करणं की जो खूपच वेगळा आहे आणि आमदार आहे, ते थोडंसं ते चॅलेंजिंग वाटतं का आता? हो, म्हणजे नाही तसं मी थोडे प्रेक्षक हसतील याचा थोडासा विचार केलेला आहे, काळजी घेतलेली आहे. अगदीच फार असा आमदार नाही केला, थोडेसे बाबा हसतील असा पण विचार केलेला आहे. पण त्याची सिरियसनेस ठेवून चित्रपटात काम करायला मला काय आवडते माहिती आहे काय, की ना ते सगळं कॅरेक्टर आपण फार सिरियसली करत असतो. भले प्रेक्षक हसत असतील कारण ते त्यांचं आपण त्या पद्धतीने ते मांडतो,
स्किटमध्ये कसं असते, स्किटमध्ये मुळात उद्देशच तो हसवण्याचा असतो. बरोबर. आणि त्याचं ते ड्युरेशनच 10 मिनिटाचं असते. बरोबर. 10 मिनिटात साधारण 30-35 आले पाहिजे असा एक त्याचा हे आहे, प्रोफार्मा आहे त्याचं, म्हणजे 20-20 आहे ते. पण चित्रपटात पण थोडं जरा सांभाळून आणि आपलं हे व्यक्तिमत्व सांभाळून, असं रोल आणि व्यक्तिमत्व दोन्ही सांभाळून काम केलेलं आहे. पूजा, Yes. फोटो बघतोच आहे. म्हणजे असं कदाचित प्रत्येकाचं एक स्वप्न असेल की अशी एखादी भूमिका करावी की जी एकदम राकट आणि लोकांनी फक्त आजवर एक रोमॅन्स किंवा रोमॅन्टिक अशा भूमिकेत न पाहता असं काहीतरी आपण करू शकतो, ही बाजू लोकांपर्यंत पोहोचवावी. सो तुझ्यासाठी हा प्रवास कसा होता किंवा या भूमिकेबद्दल? PI मनोरमा प्रधान या माझ्या भूमिकेचं नाव आहे. आणि खरं तर माझा स्वभाव फार मृदू आहे. मी खूप शांत आहे, कमी बोलणारी असा एक स्वभाव असल्यामुळे कदाचित अशाच असं प्रकारच्या, साधारण लोकांनी म्हटलं पाहिजे. कळलं मगाशी का हसलो आम्ही. ओके ओके. म्हणजे हे पडद्यावर नाही, पडद्याच्या मागच्या पडद्याच्या सगळ्या. मागे. ओके ओके, अशा गोष्टी घडल्या. So, कदाचित त्याच्यामुळेच अशा प्रकारच्या भूमिका माझ्याकडे आल्या होत्या ह्यापूर्वी. भरपूर रोमॅन्टिक प्रकारच्या भूमिका मी केल्या होत्या, पण असं काहीतरी करायचं हे अनेक वर्ष डोक्यात होतं. आणि सालबर्डीच्या निमित्तानं हे खरं झालं. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर जेव्हा रमेश चौधरी यांचा मला फोन आला की असंच एक कॅरेक्टर आहे आणि रहस्यमयी कथा आहे. मुळात मी खूप मोठी फॅन आहे रहस्यमयी गोष्टींची. मी खूप कमी रोमॅन्टिक सिनेमा बघते किंवा गोष्टी ऐकते, पण माझा कल नेहमी रहस्यमयी कथेकडे थोडा जास्त असतो मी ॲज अ पर्सन. सो जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा एकतर ही भूमिका मला करायची होती, आणि आय थिंक लपाछपीनंतर असं माझ्याकडे फार काही आलं नव्हतं ज्याची मी फार वाट बघत होते. सो त्यामुळे मला कळलं की हा सिनेमा माझाच. पण लपाछपी वेगळंच रसायन होतं ते. Yes, yes. म्हणजे मराठीमध्ये आपण भर दुपारच्या वातावरणामध्ये म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये एखादी हॉरर फिल्म कधी पाहिली नव्हती की जी घडते. नाहीतर आपण लाईट्स अँड साऊंड्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी करत असतो. करेक्ट. ते कमाल होतं. सो थँक्यू विनोद. पण हिची निवड याबद्दल जरा सांगशील? लपाछपी. मी पाठीमागे 2016ला लपाछपी झाला होता, सिनेमा रिलीज झाला होता, त्यावेळेस मी पाहिला होता थिएटरमध्ये. त्यावेळेस ती डेप्थ जी कॅरेक्टरमध्ये पाहिली होती तर ते डोक्यामध्ये होतं. आणि स्क्रीन प्ले डायलॉग्स चालू असताना पहिला चेहरा आला तो डोळ्यासमोर पूजा मॅमचा. आणि जशी कन्सेप्ट रेडी झाली स्क्रीन प्ले डायलॉग की पहिला फोन आणि मेसेज की असं आहे थॉट प्रोसेस, आणि असं मग तिथून आमची गाडीची सुरुवात झाली. तर ते मेन. सर मी एक गोष्ट सांगू, कदाचित तुम्ही विसरला असाल. मी खरं तर ह्या सिनेमाला नाही म्हटलं होतं खरं तर डेट्समुळे. कारण ह्यानी मला नरेशन दिलं आणि म्हटलं सर मी हा रोल करते, पण माझ्या एका दुसऱ्या चित्रपटाची कमिटमेंट होती जेव्हा मी भारतात येणार होते, आणि त्या डेट्स मॅच होतच नव्हत्या. सर 2 दिवस थांबले होते आणि समोरचे पण अडून बसले होते की नाही आम्हाला ह्या डेट्स हव्या आहेत. मला अजूनही आठवतं त्या रात्री ऑस्ट्रेलियात होते मी माझ्याकडे अजूनही तो मेसेज आहे. मी मेसेज टाईप केला रमेश सरांना, रमेश सर माझी खूप इच्छा आहे हा रोल करायचा, पण काही कारणांमुळे मला नाही जमत आहे, माफ करा, ती माझी पहिली कमिटमेंट आहे, त्यामुळे मला नाही जमत आहे, आय एम सॉरी. हे टाईप केल्यानंतर मी खूप वेळ थांबले आणि शेवटी सेंड करून मी झोपून गेले. सकाळी मी उठून पाहिलं तर रमेश सर ॲज युजल म्हणाले की नाही आम्ही थांबू तुमच्यासाठी, प्लीज मॅनेज करा. हा पहिला रमेश सरांचा मेसेज वाचल्यानंतर खाली दुसरा मेसेज होता. ती जी समोरची माझी टीम आहे ते म्हणाले होते नाही मॅम तुम्ही करा हा सिनेमा, आम्ही मॅनेज करू. सकाळी उठल्या मी रमेश सरांना फोन, सर्च मी करते हा सिनेमा करते मी. सो असा जाता जाता राहिलेला रोल, पण माझ्याच नशिबात होता त्यामुळे ते झालं. शेवटी काही गोष्टी लिखित असतात असं आपण म्हणूया, आणि काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्यामुळे त्या झाल्या थोडक्यात. हा सिनेमाचा एक नशीब असावा कदाचित. पण ही सत्य घटना आहे? नाही, आमच्या सिनेमात ज्या घटना आम्ही दाखवल्यात अशा घटना महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये घडतात. त्या घटनांवरून एक फिक्शन आम्ही स्टोरी रचलेली आहे. अच्छा. की श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये काहीतरी डिफरंट असावा. शेवटी पोलीस कायदा आहेत तर या भोवती ही स्टोरी फिरते, आणि शेवटी एंटरटेन म्हणून आम्ही थोडंसं यामध्ये क्लायमॅक्स मनोरंजनाचा भाग केलेला आहे. पण अशा सालबर्डीमधली घटना आम्ही मुद्दामून
हे सांगत नाही 17 एप्रिलपर्यंत. हां, आम्ही झाकून ठेवलेली आहे, आमची मूठ झाकून ठेवलेली आहे. पण अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडतात आहे, प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. तर तशा घटनांना घेऊन आम्ही एक सालबरी नावाचं एक स्टोरी या समोर आणलेली आहे, ज्याच्यामध्ये सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, हॉररचा पण एक इफेक्ट आहे. आणि ह्या सिनेमामध्ये डार्क शेड बरोबर सगळ्यात महत्त्व म्हणजे आमचं BGM जे आहे, अमर मोहिले सर, वा, जबरदस्त. म्हणजे मराठीत असं येणं हे त्यांचं खूपसं काम बॉलिवूडमध्येच आहे, आहे. खूप कमी मराठीमध्ये ते खूप असतं. मराठी. आणि अमरजींचा आवडता जॉनर हा, आणि त्यासाठी त्यांनी जीव ओळून टाकलेला आहे. त्यामुळे हे खूप छान पर्वणी आहे की एवढं छान BGM वालं ही फिल्म आहे, तर ती नक्कीच खूप खूप गंमत आणणार आहे, खूप गंमत. खरं तर निर्मात्यांचे मेसेजेस आले, दोन्ही निर्मात्यांनी कुठेतरी मॅनेज केला आणि तो रोल तुझ्या वाट्याला आला. पण त्याच्यानंतर पुढची जी पायरी असते की जे त्या गोष्टीमध्ये हे जे लिहिलं आहे ते प्रत्यक्षात साकारणं, ती प्रोसेस कशी होती तुझ्यासाठी? कारण तो करारी बाणा असेल किंवा सगळंच पुढचं. मी जसं मगाशी म्हणाले, ॲक्च्युअल मूळ माझा स्वभाव थोडा शांत आहे, मृदू आहे, सॉफ्ट असं म्हणेन. पण जेव्हा तुम्ही घरची मोठी मुलगी असता, जेव्हा तुम्ही मोठी बहीण असता, जेव्हा तुम्ही मोठी नात असता, जेव्हा तुम्ही मोठी आत्या असता, आता मी मोठी सूनसुद्धा आहे. सो आय थिंक ज्या फर्स्ट बॉर्न डॉटर्स आहेत त्यांच्याकडे तो कणखरपणा कदाचित जन्मापासूनच आहे. कारण घरातल्या सगळ्यात मोठ्या मुलीकडे त्याच पद्धतीने बघितलं जातं आणि विथ नो प्रेशर, पण ती एक रिस्पॉन्सिबिलिटी येतेच. आणि मी लहानपणापासूनच नेहमी रिस्पॉन्सिबिलिटीज घेत आले आहे. मला आवडतं माझ्या माणसांची काळजी घ्यायला, मला आवडतं माझ्या माणसांचं, प्राण्यांचं, जागेचं संरक्षण करायला. सो आय थिंक तो कणखरपणा अगदी लहानपणापासून होता, फक्त तो चित्रपटात कधी मला दाखवता आला नाही. आय थिंक मनोरमा प्रधानमध्ये बऱ्यापैकी माझ्या छटा मी वापरल्या आहेत, कारण जे मला रिअल लाईफमध्ये फार नाही करता आलं ते मनोरमा प्रधानच्या वेमधून मी केलं. आणि ऑफकोर्स इन्स्पेक्टर जेव्हा तुम्ही प्ले करता स्क्रीनवर, तेव्हा खूप सारे प्रोटोकॉल्स पण तुम्हाला पाळावे लागतात. बरोबर. की तुम्ही कशा पद्धतीने तो युनिफॉर्म कॅरी करताय, तुम्ही कधी ती कॅप घालताय, किंवा कोणी पोलीस ऑफिसर तुमचा अधिकारी येणार असेल तर तुम्ही कशा पद्धतीने उभे राहता, सॅल्यूट करता. सो मेनी प्रोटोकॉल्स. सो या सगळ्याचा अभ्यास करूनच तो कणखरपणा आला असं मी समजेन. आणि आय होप प्रेक्षकांनाही ही एक वेगळी छटा माझी आवडेल. आय एम जस्ट होपिंग फॉर दॅट. नक्कीच. आणि ते दिसतंय ट्रेलरमध्ये. थँक्यू. शशांक सर, पण तुम्ही आपण मगाशी बोलताना आजीच्या काळामध्ये, म्हणजे आजी नमस्कार करून पुढे जायची, आईच्या काळामध्ये थोडंसं ते आलं, आणि आत्ता म्हणजे आपण 3 पिढ्यांबद्दल बोलतोय. उलट म्हणजे हे उलट व्हायला हवं खरं तर, कारण जसं जसं विज्ञान प्रगत होतंय तसं तसं त्या गोष्टींपासून, म्हणजे आपण विज्ञानावरती जास्त विश्वास ठेवून या गोष्टी खरं तर मागे पडायला हव्या होत्या, कारण प्रत्येकापर्यंत ज्ञान पोहोचलं होतं, शिक्षण पोहोचलं होतं. आजीच्या काळामध्ये तर खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये शिक्षण होतं. सो हा उलटा प्रवास, तुमचं हे काय अनालिसिस काय? मला वाटतं ते इन्सिक्युरिटीज आहेत जगण्यामधल्या. अच्छा. म्हणजे मुंबईमध्ये असेल काय, म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये पण असं म्हटलं जायचं ना की घरातून बाहेर पडणारा माणूस संध्याकाळी येईल का नाही माहीत नाही. तर त्या इन्सिक्युरिटीज आहेत ना, आणि त्या इन्सिक्युरिटीज आहेत ना तुम्हाला हळवं बनवत जातात. त्या कोणावरती तरी विश्वास ठेवायला भाग पाडतात, कोणावरती तरी श्रद्धा ठेवायला भाग पाडतात. विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं हा भाग एक वेगळा हे आहे. त्याच्यातून निर्माण झालेली जी अंधश्रद्धा आहे तिला कसं टॅकल करायचा हा मुख्य प्रश्न असतो याच्यामध्ये. श्रद्धा प्रत्येकाचीच असते ना, प्रत्येक तुझ्या कामावरती श्रद्धा असते, काय वाचनावर श्रद्धा आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या, तो श्रद्धेचा भाग अत्यंत, आणि तो व्यक्तिगत आहे. तो ते त्याचं जेव्हा ते सामूहिकीकरण व्हायला सुरुवात होते त्याच्यातून मग तो अंधश्रद्धेकडे आपण जायला सुरुवात करतो. आणि इन्सिक्युरिटीज आहेत, शिअर इन्सिक्युरिटीज आहेत, आणि पॉवर आपण मगाशी जे म्हटलं त्याला डील कसं करायचं हा अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे. की मी त्या ज्या इन्सिक्युरिटीज आहेत त्याला मी काय पद्धतीने डील करू शकतो. आणि अनेक तुम्हाला माध्यमं आहेतच की आपल्याकडे. मला जर काही वाटतं आहे त्या इन्सिक्युरिटीज आहेत, मला सायकॅट्रिस्ट आहेत, 4 गोष्टी आहेत बोलायसाठी. मग सुदैवानं आजही समाजामध्ये मी फोन केल्यानंतर फोन उचलून हॅलो म्हणणारी माणसं आहेत आपल्याकडे. आणि हे सगळ्यात प्लस पॉईंट आपल्या समाजाचा, की काय नाही, कंटाळाला उठला, गाडीला किक मारली, चहाच्या टपरीवरती गेला, कुठल्याही अड्ड्यावरती गेला, खांद्यावरती हात टाकून बसणारे मित्र आहेत. आणि ते एका अर्थाने तुम्हाला कॅथार्सिसच आहे ना ते, की मला जे आहे ते मोकळेपणच देतं ना तुम्हाला त्याच्यामध्ये. त्या गोष्टी वापरूयात ना आपण. ते जे सध्या अंगठ्याचे व्यायाम जे चालू झालेत ना, रिळाचे खडाक 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 खडाक, करेक्ट बोलला. हो 100%. ते जे आहेत ना
ते तुम्हाला काहीतरी आपल्याला आहेत ना त्या समूहापासून त्या माणसांपासून तोडतायत ते. मला असं वाटतं की परत एकत्र जगूयात ना त्या गोष्टी, करूयात ना एकत्र, छान आहे. आणि उत्सवाच्या मध्ये जमतोच आपण ह्याच्यामध्ये, पण त्या उत्सवाचा सुद्धा ना त्रास नको व्हायला. अड्ड्यावरती बसलेलो आहे, चहाच्या दुकानात बसलेलो, इराण्याच्या जॉईंटमध्ये बसलो, त्याचा कोणाला त्रास होत नाही. उलट तिथे 4 गोष्टी शेअर केल्या जातात ना, तुमचा मोकळेपणा असतो ना. शूटिंग संपल्यावर काय करतो, नाही नाही इथे इथे ये ना 5 मिनिटं भेटून जा. किती मोठं रिलॅक्सेशन आहे अरे ते. बोलायला मित्र असणं ह्याच्यासारखी श्रीमंती नाही आयुष्यात, सांगतो मी तुला. मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कट व्हायला सुरुवात होती. बरोबर. म्हणजे आधी असं बोलायचो की आपण भेटून प्लॅन करू, आता प्लॅन करून भेटावं लागतं. सिरियसली म्हणजे इतकी कठीण परिस्थिती झाली. भयंकर झाली ते. आणि पण मला असं म्हणायचं की या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण हे सोपे मार्ग वाटतायत आता हे जे काही बुवाबाजी आणि हे जे आहेत. भारत सर तुमच्यासाठी आहे की आपण इन्सिक्युरिटी तर आहेच प्रत्येकाला, पण या सगळ्यातून मार्ग काढणं त्यांना हे जास्त सोपं वाटतंय. सोपं नाहीच आहे. मी सांगतो तुम्हाला, हे इतका याच्याबद्दलचा इतका हा बाऊ करून ठेवलेला आहे. हे सोपं नाहीच आहे. सोपं मार्ग काय आहे की छान मेहनत करणे आणि आपला मार्ग पदक्रमण करणे, हे सोपं कठीण आहे ना. पण हे नाही, हे मुळात सोपं आहे. पण प्रॉब्लेम काय होऊन राहिलेला आहे की आपल्याला पटकन काहीतरी मिळायला पाहिजे, पटकन काहीतरी. हे कोणतरी आपल्याला खूप सांगणार आहे की हे पूजा केली तर असं जमते. म्हणजे इकडे तुमच्या, आणि तू कोणत्याही ज्योतिषाकडे जाणार आहे, मी सांगतो तू कोणत्याही ज्योतिषाकडे जा, तू सांगतो तुमचं जे वंशज आहे ते अतृप्त आहेत, तुम्हाला तिकडे नागबळी करावं लागते. 90% लोक नागबळी सांगतात. हो, तुम्हाला कुठे ते नाशिक ते त्र्यंबकेश्वरला जाऊन नागबळी करावं. मग काय असे आपले पूर्वज होते जे इतके अतृप्त आहेत, सांग बरं. नागबळी केल्यानं तुम्हाला काय झालं? आता प्रॉब्लेम असा झाला की आता मेहनतीवरती विश्वास उरलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळे शॉर्टकट मार्ग आपण हे करून राहिलेलो आहे. आणि आता ते तर म्हणजे आता कसं झालं की ते मोबाईल आलाय. तू बघ गंमत, एखादा माणूस तुम्ही असं एखाद्यात मोबाईल बघत असेल ना, तो बघते आणि त्याच्यात येतात तेव्हा पहिले, ये रेखा है, ये अगर यहाँ से सीधी जा रही है और इसको तू लगेच पाहिजे आपल्या असं पाहिजे, यहाँ अगर त्रिकोण है तो निश्चित आपके हाथ में पैसा आने वाला है. अरे बापरे, म्हणजे सांग बरं, तू दुसरा सेकंड त्याला फॉलो करतो. मला चांगलं बोलतो. MLA हॉस्टेलला होतो मी, जुनी गोष्ट सांगतो. पण तिकडे कसं त्या स्ट्रगलच्या काळात MLA हॉस्टेलला होतो, तर मग तिकडे सगळं ते असं म्हणजे मॅक्सिमम त्याच्यावरच चालते ना सगळं खेळ. कोणतरी बाबा येते, तो आपला हात बघते, मग म्हणा आम्ही ते काय दाखव हात दाखव, हात म्हणलं जा, नाही हात दाखवून दिले, हात दाखव ना. ते बाबांना हात पाहिला, मग तो बाबा म्हणला भिकाऱ्याच्या हातात पण याच्यापेक्षा जास्त रेषा असतात. कधी ज्यावेळेस संध्याकाळी काय खाव याची भ्रांत होती. आता संध्याकाळी काही भेटेल का नाही भाऊ, याचा प्रॉब्लेम होता. त्याच्या वेळेस तो बाबा म्हणजे भिकाऱ्याच्या हातात पण जास्त रेषा असतात. म्हणजे आता सांग बरं, आता मी समजा खचून गेलो असतो, वापस गेलो असतो गावी, तर जमलं असतं का? नसतं जमलं ना. क्या बात आहे. तो असले आता भेटला पाहिजे तो. आता भेटला पाहिजे. काही नाही, म्हणजे खरंच जरा थोडंसं विचित्र झालं आहे कार्यक्रम. परत एकदा आपण हे गाडगे महाराज वगैरे परत एकदा आपण आणले पाहिजेत. हे लोकांना जे असे सांगू शकतील की बा देव नाही, ते काय दाभोळकरांना मारून टाकलं, अजून काय करणार. पण त्या सगळ्या गोष्टीकडे बघताना अर्थात जसं मी सुरुवातीला म्हणालो की खूप अस्वस्थ व्हायला वाटतं आपण जेव्हा गोष्टी वाचतो, ऐकतो तेव्हा, आणि वाटतं की यार आपण त्याच काळात जगतोय आणि एका बाजूला हेही घडतंय आणि तिकडे अशाही गोष्टी सुरू आहेत. सो तुझा गोष्टीकडे बघण्याचा, त्या गोष्टीने तुला किती अस्वस्थ केलं असेल, किंवा काय सांगशील या पूर्ण घटनाक्रम या? हो, भरपूर गोष्टी अस्वस्थ मलाही केल्या आहेत रिअल लाईफमध्ये सुद्धा. आणि मला असं वाटतं नव्या पिढीकडे ती जबाबदारी आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली जी मधली लाईन आहे ती किती ठळक पाहिजे, किती पुसट पाहिजे, हे मला वाटतं नव्या पिढीकडे आहे. अगदीच आमचं उदाहरण सांगते मी. कोकणात एक पद्धत आहे,
वाडवळ करायची, म्हणजे राखण द्यायची एक पद्धत आहे. आणि आमच्याकडे अनेक वर्ष चालत आली आहे. माझ्या वडिलांपर्यंत आम्ही राखण देणं खूप महत्त्वाचं समजतात कोकणात, आणि मी रिस्पेक्टही करते त्याचा. पण जेव्हापासून आम्हाला जाण आली, आता आम्हाला म्हणजे कोणाला, मी, माझी बहीण, माझा भाऊ, पुढची पिढी, आम्हाला जेव्हा कळायला लागलं की आपला जो देव आहे त्याला खुश करण्यासाठी आपण एका मुक्या जनावराला त्याला मारतो आहे, तर तेव्हा आम्ही खूप समजूतदारपणे पप्पांकडे गेलो आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की ही काय आहे. आम्ही फक्त त्यांना एवढं म्हणालो की पप्पा, एका मुक्या जनावराला मारून आपला देव खुश होतो का? तर पप्पांकडे त्याचं तसं उत्तर नव्हतं. ते फक्त फॉलो करत होते कारण ती परंपरा आहे. आणि त्या दिवसापासून मी तुला सांगते की ती जी पद्धत आहे आमच्याकडे वाडवळची, आमच्या घरात वाडवळ होत नाही त्याच्यानंतर. आणि ह्याचं खरंच कौतुक मला वडिलांचं करावंसं वाटतं, कारण त्या जुन्या पिढीने ह्या पिढीचं ऐकलं, ह्या पिढीचा कुठेतरी रिस्पेक्ट ठेवला. आणि आमचं तेच झालं की आत्ता आपण गावी गेलो ना, आपलं घर आहे की नाही, छान पवित्र वास्तू आहे, तिकडे कुठल्या मुक्या जनावराला देवासाठी तर कधीच नाही मारायचं, काही इजा पण नाही होऊ द्यायची. आजही आमच्या घरी जी कलमं आम्ही लावली आहेत, आंब्याची झाडं, फणस आहे आणि य प्रकारची फळझाडं आम्ही लावली आहेत, ती सगळी त्या पक्ष्यांसाठी, माकडांसाठी, सगळ्यांसाठी खुली आहेत. तुम्ही या, तुम्ही खा आणि तुम्ही जा. आम्हाला काही हौस नाही की ते आंबे, बापरे आमचे आंबे खाल्ले खारुताईने, तुमचे ते तुम्ही येऊन घ्या. सो जुन्या पिढीने आमचं ऐकलं म्हणून खरंच कौतुक आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटत नाहीत, ज्या कुठेतरी अंधश्रद्धेच्या जवळून जात आहेत, तर त्या कदाचित नव्या पिढीनेच ओळखाव्या आणि एक प्युअर अशी श्रद्धा असावी कोणासोबतही. म्हणजे तुमच्यासाठी तुमचा देव असो, युनिवर्स असो किंवा निसर्ग असो, त्याला हानी न होता जर तुम्ही श्रद्धा करत असाल तर क्या बात आहे, किती मस्त श्रद्धा आहे ती. ऍक्च्युली खरं आहे. पण आता या सगळ्या गोष्टी मांडणंही कठीण झालंय तुला ह्या प्रोसेसमध्ये जास्त, कारण डायरेक्टर, लेखक म्हणून जेव्हा तू ही गोष्ट लिहित होतास तेव्हाही तुला प्रश्न पडला असेल, अरे हे वाक्य लिहिलं किंवा हा शब्द लिहिला तर ह्याचं काय होणार आहे. तो कदाचित बॅकस्पेस पण गेला असेल किंवा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न, म्हणजे कारण परिस्थिती तशी आहे. तुझा अनुभव काय आहे? नाही, म्हणूनच 3-3.5 वर्षाचा कालखंड मला गॅप गेला, कारण की काही गोष्टी लिहिल्या तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून लिहिणं गरजेचं आहे. तशाच सिमिलर कोकणात आहेत का, महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत का, अहिल्यानगरमध्ये आहेत, कुठं आहेत, आणि त्याने इम्पॅक्ट काय होईल. कारण की आपल्याला कायद्याचं पण रक्षण करायचं आहे, कायदाही दाखवायचा आहे. या पाठीमाग कोणाचे हात असतात आणि व्यवस्थित ते तिथपर्यंत पोचणं, कोणाचंही मन न दुखावता सत्याचा शोध लावून व्यवस्थित कायद्यामध्ये राहून ते करणं, तर हा एक खूप मोठा टास्क होता, ज्यासाठी जवळपास 1 ते 1.5 वर्ष मुळात गोष्ट लिहिण्यासाठी गेले. त्यानंतर रोहित शुक्रे यांच्याबरोबर पुन्हा स्क्रीन प्ले डायलॉग्स, त्यानंतर मग लोकेशन हंटिंगपासून ते खूप मोठा टास्क होता. सिनेमातल्या गोष्टीला न्याय देणारे तसे लोकेशन, त्यासाठी अनेक गावं, 40 ते 50 गावं फिरल्यानंतर शनी शिंगणापूरच्या शेजारी कांगोने हिंगोनी नावाचे गाव आहे, त्या 2 गावाची निवड झाली. त्या 2 गावाचीच निवड का, तर त्या ठिकाणी आमच्या सिनेमामधलं एक USB लोकेशन म्हणजे आमचा वाडा, तो वाडा 100 वर्ष जुना वाडा त्या ठिकाणी आम्हाला भेटला, जसं अपेक्षित होतं. तो वाडा मागील 20 वर्षापासून बंद होता आणि त्या वाड्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सिनेमाचं चित्रीकरण केलं. यातली अजून एक गोष्ट श्रद्धा आणि याच्याविषयी सांगतो. सिनेमाचं ज्यावेळेस स्क्रीन प्ले झालं त्यावेळेस आमची अमावस्या होती, स्टोरी लिहिली, पितृ पंधरवाडा होता. स्क्रीन प्ले झाला त्यावेळेस आमचा पितृ पंधरवाडा होता. गाण्याचं रेकॉर्डिंग झालं त्यावेळेस पण अमावस्या वगैरे होती. सिनेमाचं शूटिंग झालं ऑक्टोबर-नोव्हेंबर या एंडिंगमध्ये, तर त्यावेळेस पण पितृवाडा होता. म्हणजे 20 दिवस कुठेही महाराष्ट्रात शूटिंग चालू नव्हतं, पण आमचं शूटिंग मात्र चालू होतं. बेस्ट. त्यामुळे सगळे कलाकार मला भेटले. आणि आता योगायोगाने जो सिनेमा रिलीज होते 17 एप्रिलला, त्या देखील अमावस्या आहे. त्यामुळे मी किंवा आम्ही कुठलीच गोष्ट मानत नाही. काम, मेहनत, कष्ट, बस आशीर्वाद घ्या बाप्पाचे, कामाला सुरुवात करा, बस आपल्या कामातच देव आहे, मनगटातली ताकद. काम केलं तरच आहे. मला जर एखाद्या ज्योतिषाने सांगितलं की 2026 मध्ये तुमच्याकडे 10 सिनेमा कन्फर्म आहेत आणि मी घरात बसलो तर नाही काम येणार. मला माझं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागेल माझ्या कामामधून, त्यानंतरच माझ्याकडे काम येऊ शकतं. तर मी अशी कुठलीच गोष्ट मानत नाही, श्रद्धा मानतो, आशीर्वाद घेणं एक गणपती बाप्पाचे आणि कामाला सुरुवात करणं, बस. आणि कदाचित सालबर्डीसाठी अमावस्या शुभ आहे असं मी समजतो, कारण की मी अशुभ मानत नाही आणि कुठल्याच गोष्टीवर विश्वास पण ठेवत नाही.
क्या बात आहे. खरं तर हे धाडस दाखवण्यासाठी निर्माते किंवा सगळ्या मंडळींचा, ती टीम आहे, कारण एकट्याचा हा खेळ नाहीच आहे, सगळ्यांचा. आपण जे दाखवतोय प्रेक्षकांना, खरं तर आता इतक्या भयंकर घटना आहेत, म्हणजे ह्या सिनेमाच्या निमित्तानं आम्ही ज्या प्रेक्षकांना दाखवणार आहे त्याचं म्हणजे अंगावर शहारे उभे राहतील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि केवळ अंधश्रद्धेपोटीच त्या सगळ्या घडलेल्या आहेत. म्हणजे बस म्हणजे काही गैरसमज मग याच्यामुळे आज झालं, त्याच्यामुळे आज झालं, ह्याची पूजा त्याची पूजा हे थोडंसं थांबलं पाहिजे ना कुठेतरी. म्हणून तो आम्ही हा जो सालबर्डी आणला आहे. आता 17 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बघेलच तो चित्रपट, पण काही गोष्टी खरोखर आणणं गरजेचं असतं. त्या माध्यमातून हे सगळं हे झालेलं आहे, याचा उहापोह नाही. पण खरासारखं प्रकरण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, वाचलं असेल, काय 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 वाटलं तुम्हाला ते? बरं, खरात म्हणजे आता काय बरं, तो खरात म्हणतो, आता तो खरातचं स्टेटमेंट आहे का तो म्हणतो की दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए. संपला. मी तो स्वतः त्यानं सांगितलं स्टेटमेंटमध्ये, म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे की तो म्हणला चमत्कार काही नाही, मी थोडा सायन्सचा वापर करतो, थोड्या ट्रिक वापरतो आणि त्याच्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे हे आता तरी लोकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे का बाबा तुम्ही लक्षात घ्या, याच्यात काही जादू नाही आहे, काही म्हणजे काही चमत्कार नाही आहे किंवा काही नाही आहे. तर हे जो स्वतः ज्यानं केलं तोच सांगून राहिलेला आहे. आपण वेगळा खरंच त्याचं कालचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलंच नव्हतं, आता न्यूजवर तेच चालू आहे की दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए म्हणते. सांग बरं शशांक सर, ह्या प्रकरणावर तुम्ही जेव्हा वाचलं असेल तेव्हा तुमची काय रिएक्शन होती? एक 10 वर्षात असा एक ना एक बाबा असतोच, कोणी ना कोणीतरी येतोच तो त्या आहे नाही. मग परत मी तुला तेच सांगतो ना की त्या इन्सिक्युरिटीजच आहेत त्याच्यात, आणि त्या कशातनं त्या कुठल्या कारणाने येत आहेत हे कळत नाहीये आपल्याला. त्या म्हणजे संकटाच्या काळामध्ये किंवा मानसिक अस्थैर्य आहे त्या काळामध्ये कोणाचा आधार घ्यायचा हे आपल्याला कळत नसतं ते, आणि त्याच्यातून आपण कुठला तरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो, आणि सोपा आणि जवळचा जो मार्ग असतो तो हा असतो मार्ग. कारण तो तुम्हाला आहे ना कडवट उपाय सांगतच नाही, तो जो देतो ते शुगर कोटेडच तुम्हाला दिलेलं असतं सगळं. सायकॅट्रिस्टकडे किंवा ह्या गोष्टीकडे गेल्यानंतर ते तुम्हाला स्वतःवर काम करायला सांगतात. डॉक्टरकडे गेल्यानंतर किंवा या पद्धतीत तुला म्हणतात की तू तुझ्या ह्याच्यावरती काम करायला सुरुवात कर, आणि इकडे आल्यानंतर तो सांगतो की परिस्थिती आहे तुझी तशी, आपण ती काबूत आणू, मग तू आपोआप शहाणा होशील किंवा जे काय असेल ते. बरोबर. तर स्वतःवर काम करायला पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. खरंचसारखी लोक येतच राहणार आहेत, त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. काम आपल्या स्वतःवरती झालं पाहिजे असं मला वाटतं, फारच प्रामाणिकपणे वाटतं. आणि पूजा, हाच प्रश्न तुला विचारायचा आहे. खरं तर एकीकडे मनोरमा प्रधान सारख्या महिला सुद्धा याच समाजात आहेत, दुसरीकडे खरातकडे जाणाऱ्या सुद्धा महिला याच समाजात, आणि ती बळी ठरतीये. आता ते आपण 2 प्रवाह आहे त्याच्यामध्ये, कारण ती स्वतःहून गेली, वॉट एव्हर जे काय असेल ते. पण यांच्याकडे बघताना तुला काय वाटतं, म्हणजे खरासारखं प्रकरण असेल, कारण मुळात त्यांना कॉन्फिडन्स दिला कोणी, हा खरासारख्या माणसांना, तर कुठेतरी समाजच त्यासाठी कारणीभूत ठरतो. तुझा काय टेक आहे सगळ्या गोष्टीवरती? मला वाटतं न्यायसंस्थेने जर शिक्षा खूप कठोर आणि लवकर दिली ना, तर कदाचित या गुन्हेगारांवर एक कुठेतरी धाक बसेल कुठल्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी. आपल्याकडे ना न्यायालय किंवा आपल्याकडे शिक्षेची भीती फार उरली नाही आहे. किती केसेस पाहिल्यात आपण की स्त्रियांवर अत्याचार केलेत आणि 12, 13, 15 वर्षानंतर त्याला शिक्षा मिळाली आहे. ती पण मिळाली, ती कुठली शिक्षा, मे बी कारावास असेल किंवा काही वर्ष असं काहीतरी असेल. आपल्याकडे जर तात्काळ शिक्षा असेल, आपल्याकडे कुठल्याही स्त्रियांच्या बाबतीत, इवन पुरुषांच्या बाबतीत सुद्धा जर शारीरिक त्रास कुठेही कोणी देत असेल, आपल्याकडे शिक्षा कठोर असेल, लगेच गुन्हेगाराला मिळत असेल, तर मला वाटतं हे गुन्हेगार तो गुन्हा करण्यापूर्वी किमान 2दा तरी तो विचार करेल, आणि मे बी हे जे आत्ता जी काही संख्या आहे या समाजात बलात्काराची म्हणा किंवा ह्या सगळ्या भोंदूगिरीची म्हणा, कुठेतरी कमी होईल. मला वाटतं मनोरमा प्रधान म्हणून मी ह्याच्याकडे बघताना म्हणेन की न्याय हा खूप कठोर पाहिजे. म्हणजे जी काही शिक्षा आहे ती जर कठोर असेल तर कुठेतरी आळा घालता येईल, आणि इव्हेंच्युअली काही वर्षांनी आपल्याला जसा आपला भारत हवा आहे तसा करता येईल. ते आपण नेहमीच बोलतो की जस्टिस डिलेड इज जस्टिस लाईक डिनाईड. एक्झॅक्टली तसंच हे सगळं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सर असंही म्हणतो आपण की कीर्तनाने समाज सुधारला नाही किंवा तमाशाने बिघडला नाही. पटतं तुम्हाला हे? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल?
मला वाटतं कारण मी या अर्थाने या विचारतोय की आपण अनेक माध्यमातून, कारण सालबर्गी सारखा सिनेमा असेल किंवा अनेक सिनेमे आहेत की जे सांगायचं, जे साधू संतांनी केलं तेही या कलाकृती सांगायचा प्रयत्न करतायत, लोकांना समजवण्याचा, शहाणं करण्याचा प्रयत्न करतायत, पण तरी समाज एका दिशेनेच जातोय, म्हणून मी हा प्रश्न विचारला. मग संत मंडळी होतीच ना, म्हणजे जसं भारत म्हणाला ना त्या पद्धतीनेच आहे ते, की मग गाडगे महाराजांची कीर्तनं, 1-2 कीर्तन अजून अवेलेबल आहेत त्यांची, हो. शेवटचं त्यांची कीर्तन ऐकून बघ तू, किंवा बाकीचे सुद्धा आत्ताच जे बोलणारी लोक की जे गारुड घालतात पूर्ण समाजावरती, काय पद्धतीने काय, कुठेतरी 1-2% त्याच्यामध्ये फरक पडतो असं मला वाटतं. तमाशानी माणसं बिघडत नाही. फोक फॉर्म हा वेगळाच आहे हो, ज्याच्यामध्ये म्हणजे लावणीवरती असेल किंवा कुठल्या त्या गोष्टींवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. संपूर्ण शरीर झाकून त्या बायका जे काही प्रेझेंटेशन करत बरोबर. असतात, त्या स्त्रिया जे बरोबर. करत असतात ना, ते आहे ते त्याच्यामध्ये. म्हणजे तमाशामधला कृष्ण असेल, पेंदे असेल, तो मला माझा वाटतो ना रे, बरोबर. तो माझा आहे तो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातही तमाशामध्ये सुद्धा समाज प्रबोधन करतातच आहेत ना, हो. हसत हसत चिमटे घेतातच आहेत ना अगदी अगदी. त्याच्यामध्ये. आणि काय घ्यायचं आणि काय नाही हे आपलं आपण ठरवायचं. आता मुळात ह्याच्यामुळे समाज बिघडतो आहे का समाजात हे घडतं आहे म्हणून ते तुम्हाला तिथपर्यंत दाखवलं जात आहे, हा नेहमीचा मुद्दा आहे. हो हो हो. की समाजातच त्या गोष्टी घडतायत आणि त्या ज्या गोष्टी आहेत, ह्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या चुकीच्या आहेत, हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय कलेच्या माध्यमातून. हे पण आहे ना त्याच्यामध्ये. त्यामुळे ती परस्परावरती दोषारोप करणं किंवा अवलंबून असणं, अशा गोष्टी आहेत त्या दोन्ही. बरोबर. नक्कीच. खरं तर आपण वेगळ्या सिनेमातल्या त्या गाण्याबद्दल पण मला विचारायचं आहे, कारण काश्मीरचं जे आपण वेगळीकडे हो. तर तू मला त्याबद्दल गाण्याबद्दल सांग ना, कारण काश्मीरचं गाणं आणि ते अर्थातच सगळंच खूप कमाल आहे. आणि ते मगाशी तू बोलता बोललीस की लूप मध्ये ऐकतेस तू पण, आणि असं अनेकांचं होतंय सध्या. नाही, जगदंबे हे गाणं आहे, मी लूपवर ऐकते. मी जगदंबेची, देवीची खूप मोठी भक्त आहे. आणि जेव्हा सरांनी मला हे गाणं ऐकवलं, म्हटलं प्लीज सर मला एकदा गोंधळ ऐकवा. आणि गाणं ऐकल्या ऐकल्या मी म्हटलं इथे असाच एक कलाकार पाहिजे जो 100 नाही, 200 नाही, 1000% न्याय देईल या क्या बात. गोंधळाला. आणि मला एकच नाव समोर आलं, ते म्हणजे गश्मीर महाजनी. कारण त्याच्याकडे ती ऊर्जा आहे. तो सुद्धा आस्तिक आहे, तो देवाला मानतो. आणि त्याच्यात ना त्याचं डेडिकेशन मी पाहिली आहे, त्याचं डेडिकेशन मी पाहिलं आहे कलाकार म्हणून. आणि तेच नाव माझ्या डोक्यात आलं. आणि आय थिंक ते ना त्या दैवी शक्तीनेच घडवून घेतलं की त्याच वेळेस गश्मीर त्या दिवशी घरी होता. हे सगळे जाऊन त्याला भेटले, होकार आला तिथून, आणि गश्मीरने त्याची प्रॅक्टिस सुरू केली. आणि आज ते गाणं लोकांसमोर आहे. आय थिंक सगळा जो योग जो काय जुळून आलाय तो मला वाटतं तो दैवी शक्तीनेच घडवून आणला. आणि येस, आज पण मी ते गाणं लूपवर ऐकते आणि प्रेक्षकांना फार आवडतंय ते गाणं. आणि चित्रपटात ते ज्या क्षणी येतं गाणं, तिथे ऑलरेडी चित्रपटाची कथा एका टप्प्यावर पोचलेली असते. आता आम्ही चित्रपट पाहिलाय म्हणून आम्ही सांगू शकतो हे, पण ज्या क्षणी हे गाणं चित्रपटात येतं तेव्हा 100% जे चित्रपटगृहात प्रेक्षक बसलेत त्यांच्या डोळ्यात पाणी येल्याशिवाय राहणार नाही. सो क्या बात आहे. मजा. म्हणजे खरं तर हा सगळा खेळ हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा, म्हणजे जेव्हा तू म्हणतेस की हे सगळं जुळणं हा एक दैवी योग होता, ही खूप श्रद्धा आहे तुझी, हे खूप आतून तुला वाटतंय. आणि हे इथंपर्यंतच वाटणं आणि त्या श्रद्धेमागे एखादं कर्मकांड असणं ही अंधश्रद्धा. म्हणजे हे 100%. तर ही जी लाईन आहे, ही लाईन कुठेतरी तुमचा सिनेमा आणि या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील. आणि आपण म्हणतो, मगाशी आपण जो बोललो की कीर्तनाने सुधारत नाही किंवा तमाशाने बिघडत नाही, हा सिनेमा पाहून काही जण शाणे होतील याची आशा करायला नक्कीच हरकत नाही. तुम्ही आलात, वेळ दिलात आणि एक उत्तम कलाकृती तुम्ही घेऊन येता, यासाठी सुद्धा खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. ABP माझे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.